नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी अंघोळ वगैरे सगळं आवरल्यानंतर पहिला तर चहा घ्यायचा होता. मग चहा ठेवून घेतला आणि आज मला थोडंसं व्हिडिओ सूर्योदयाचं पण घ्यायचं होतं. तर त्याच्यासाठी मी चहा वगैरे ठेवला आणि नंतर बाहेर आले होते व्हिडिओ घेण्यासाठी. हं? 6:30 6:30 वाजले. पण आज सूर्योदय व्हायला अजून थोडा टाइम होता. त्याच्या आधीच माझं आवरलं होतं. त्यामुळे मी पण म्हटलं थोडीशी भाजीची वगैरे तयारी करावी. तर आज मला पावट्याची आमटी करायची होती आणि आम्हाला त्याच्यानंतर कुरड्याचं पण भिजवलं होतं आम्ही. तर चिक वगैरे तर काढला होता, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. आणि आज आम्हाला बनवायच्या होत्या कुरडया, तर त्याच्यासाठीची पण तयारी करायची होती. त्यामुळे स्वयंपाक पण लवकर आवरून घ्यायचा होता, जेणेकरून कुरड्यांचं जे काम आहे तर ते आवरेल आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेरही जाणार होतो. तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा 2 पार्टमध्येच मी डिव्हाइड केला होता. आणि चहा घेण्यापूर्वीच मी टेरेसवरून हे जे सूर्योदयाचं व्हिडिओ आहे तर ते घेतलं होतं. तर खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं. खूप छान वाटत होतं. तर अशी पक्ष्यांची किलबिल आणि छान असं सूर्योदयाचं व्हिडिओ आहे, तर ते पण घेतलं मी. आणि फ्रंट कॅमेरा आहे तर त्याने तर खूप असं ब्लर होत होता मागचा व्हिडिओ. आणि त्यानंतर मी पूजा केली, कारण म्हणजे मी पहिल्यांदाच पूजा केली होती ही. सूर्योदय झाल्यानंतर आई रोज आमच्या पूजा करतात, तर आज मी फर्स्ट टाइम मला आवरलं होतं. तर त्यांनी सांगितलं की तूही पूजा करून घे, म्हणून मग पूजा वगैरे केली. आणि त्याच्यानंतर जल अर्पण केल्यानंतर मी परत स्वयंपाकाच्या बाकीच्या तयारीला आले. तर कांदे संपले होते, तर कांदे पण घेतले आणि बाकीचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतला. आणि लवकरात लवकर स्वयंपाक आवरला की हे कुरड्यांचं काम आहे ते पण सकाळी सकाळी होऊन जातं. तरी आम्हाला बराचसा वेळ झाला होता त्याच्यासाठी. आणि आम्हाला हे सर्व जे काम आहे तर ते झाल्यानंतर परत वाईला जायचं होतं. थोडी साड्यांची शॉपिंग आणि आमच्या बहिणींच्या इथे पण सर्व जे बचत गट किंवा BC वगैरे असतात, तर BCची पार्टी होती. आणि मी इथं मोबाईल सेट केला होता, जिथे आम्ही चूल बनवली होती कुरड्यांसाठी. आणि आता मी चिक हटून घेतोय. तर प्रत्येक वेळेस तर मी पण थोडीशी हेल्प करते. अगदी मला खूप जास्त व्यवस्थित हटता नाही येत, कारण ते खूप असं हटण्यासाठी थोडंसं घट्ट असं पीठ होत जातं. तर ते आवरून घेतलं मी आणि आम्ही त्यानंतर कुरड्या पण करून घेतल्या. तर मोबाईल सेट करायला थोडंसं इथं स्टँड नव्हतं माझ्याकडे, त्याच्यामुळे थोडंसं एका साईडला दगडाला टेकवून ठेवलं होतं मोबाईल. तरी पण असं बऱ्यापैकी व्हिडिओ घेता आलं, कारण आज मुली पण नव्हत्या घरी कॉलेजमुळे. आणि मीरा पार तर खेळण्यामध्ये इतके दंग असतात की ते काही व्हिडिओ घ्यायला कधी कधी येतात, कधी येतही नाहीत. तर आमची ही बाकीची तयारी झाली आहे. तर कॉटवरच घालणार आहे, कारण काही धूळ वगैरे पण उडते खाली जर घातल्या तर. आणि कुत्रे वगैरे आहेत तर ते पण त्याच्यावरून जाण्याची शक्यता असते, त्यामुळे आम्ही हे कॉटवर घातलंय. तर चटईवर साडी आहे तर ती भिजवून ठेवली आहे, जेणेकरून कुरड्या आहेत तर त्या अगदी सहज नंतर उलटल्या जातील. तर आम्ही तर कुरड्या करायच्या कामाला लागलोय आणि मीरा पारची मध्ये मध्ये काही ना काहीतरी लुडबुड चालली आहे. तर त्यांनाही दोघांना चिक खूप आवडतो. गव्हाचा चिक आमच्याकडे सर्वांना आवडतो, मिठाचा किंवा गोड. तर बऱ्यापैकी वेळेला मी नाश्त्यासाठी पण गव्हाचा गोड चिक बनवत असते. पण कुरड्यांचा चिक आहे तर तो सर्वांनाच आवडतो आमच्या इथे. आणि
सांडगे वगैरे शेवटी राहिलेले जो चिक आहेत त्याचे सांडगे घातले जातात. तर ते तर लवकर फस्त होतात मुलांकडून. तर आम्ही अशी छान असा एक छोटासा व्हिडिओ घेतला होता कुरडयांचा. तर आधी तर चिक वगैरे बनवला होता आणि यावेळेस चिक जो बनवला होता तो अख्खे गहू नव्हते भिजवले, थोडेसे गिरणीमध्ये भरडले होते. त्यामुळे जास्त दिवस चिक काही भिजवावा लागला नाही. अगदी 2च दिवसात चिक आहे तर तो तयार झाला. आणि अशा पद्धतीने जर केले ना तर कुरडया पण अगदी पांढऱ्या शुभ्र निघतात आणि चिकही व्यवस्थित चांगला निघला जातो आणि गहू पण छान भिजतात 2 दिवसांमध्ये, जर थोडेसे जाडसर असे भरडले असतील तर. आणि त्याच्या कुरडया पण खूप छान अशा तेलात टाकली की अगदी छान अशा फुलत होत्या. तर नेक्स्ट टाइम जेव्हा व्हिडिओ बनवेल तर तेव्हा मी त्यामध्ये नक्की आम्ही जे बनवलेले आहेत कुरडया त्या कशा झाल्यात तर ते शेअर करेल. तर सोपी पद्धत आहे आणि कमीत दिवसात, आणि त्याचं जे चिक आहे किंवा गहू आहेत ते भिजवलेले असतात तर त्याचा खूप जास्त वास पण येत नाही, त्याच्यामुळे अगदी लवकर भिजलेही जातात. आणि पार्थ आणि मीरा दोघांनाही काही ना काहीतरी हेल्प करायची असते, तर थोडीशी हेल्प येत तर नव्हतं पण त्याला हेल्प करायची होती, तर त्यानेही थोडीशी हेल्प केली. तर नंतर थोडंसं थंड झालं ना चिक तर थोडंसं घट्ट झाला आणि तो कुरड्या व्यवस्थित घालता येत नव्हत्या आम्हाला, त्यामुळे आम्ही जसे बॉबी पापड असतात तर त्याची प्लेट घेतली आणि त्याने आम्ही त्याचे बॉबी पापड बनवून टाकले. तर खूप छान अशा कुरड्या झाल्या होत्या, पांढऱ्या शुभ्र आणि अगदी दुप्पट अशा फुलणाऱ्या कुरड्या झाल्या होत्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन व्हिडिओज आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.